कधी कधी असं होतं ना, सगळं एकदम छान सुरू असतं. रोजचं बोलणं, थोडंसं हसणं आणि त्या इमोजीमधून नकळत होणारी ती जवळची मैत्री. आपल्याला वाटायला लागतं की ही तर तीच आहे जी आपल्यासाठी बनली आहे. पण मग एका रात्री आपण थोडं जास्त बोलतो, मनातल्या भावना जरा जास्तच व्यक्त करतो आणि दुसऱ्या दिवशी ती अचानक गायब होते. शांत. तुमच्याही आयुष्यात असं काही झालंय का? आज आपण एका मुलाची गोष्ट ऐकणार आहोत, जो महिनाभर एका मुलीशी रोज बोलत होता. सगळं काही सुरेख चालू होतं, पण जेव्हा त्याने तिला आय लव्ह यू म्हटलं, तेव्हा तिने थेट बोलणं बंद केलं. का? ती एवढी जवळची वाटत होती ना. मग प्रेमाबद्दल ऐकल्यावर तिला असं काय झालं? तुमचंही मन कधी असंच गोंधळलं आहे का? चला तर मग या गोष्टीच्या खोलवर जाऊया. भाग 1. ती शांत का झाली? त्या दोघांचं बोलणं एका साध्या हायपासून सुरू झालं होतं. सुरुवातीला दिवसातून एकदा, मग दोनदा आणि बघता बघता दिवस असो की रात्र, ते दोघे एकमेकांमध्ये रमून गेले. तो मुलगा, तो खरंच खूप सिन्सिअर होता. कदाचित त्याचं बोलणं फार रोमॅन्टिक नव्हतं, पण त्याला ती व्यक्ती मनापासून आवडत होती. आणि ती मुलगी, तीही सुरुवातीला हे सगळं एन्जॉय करत होती. ती लगेच रिप्लाय करायची, हसायची. त्याने काहीतरी वेडवाकडं पाठवलं तरी इमोजी पाठवून प्रतिसाद द्यायची. कधी कधी तर रात्री उशिरा गुड नाईट झाल्यावरही अजून एखादा मेसेज पाठवून म्हणायची, झोप लागली नाही अजून. हे सगळं पाहून असं वाटू लागलं होतं की कदाचित त्याचं नातं एका रिलेशनशिपच्या दिशेने पुढे जात आहे. आणि मग एक दिवस तो म्हणाला, आय लव्ह यू. त्या दिवशी तिचं टायपिंग काही क्षण दिसलं, पण काहीच रिप्लाय आला नाही. तो वाट पाहत राहिला. शक्यतो झोपली असेल, कदाचित ती गोंधळली असेल, किंवा काहीतरी बोलून दाखवायला तिला जड जात असेल. पण दुसऱ्या दिवशी ती ऑनलाईन आली, टायपिंग दाखवलं आणि पुन्हा गायब झाली. 1, 2, 3 दिवस ती मेसेज वाचत होती, पण उत्तर नाही. मग अचानक एक मेसेज आला, सॉरी, मला असं काही अपेक्षित नव्हतं. बस, संपलं. आता तुम्ही म्हणाल, एवढंच? त्याने फक्त आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या ना, मग ती अशी गप्प का झाली? हेच तर महत्वाचं आहे. आज आपण हेच समजून घेणार आहोत. जेव्हा एखादा मुलगा प्रेम बोलून दाखवतो, तेव्हा काही मुली अचानक गप्प का होतात? त्या घाबरतात का, की त्यांच्या मनात आधीच काही मर्यादा ठरलेल्या असतात? भाग 2. ती खरंच इमोशनली जोडली होती की फक्त अटेन्शन? तिचं असं अचानक शांत होणं पाहून तो मुलगा स्वतःलाच प्रश्न विचारू लागला, मी काही चुकीचं केलं का? मी तिच्या भावनांना समजून घेण्यात कमी पडलो का? किंवा ती फक्त वेळ घालवण्यासाठी माझ्याशी बोलत होती का? हे विचार त्याच्या मनात काहूर माजवत होते. आणि खरं सांगायचं तर हेच अनेक मुलांच्या मनात मोठा गोंधळ निर्माण करतं. कारण वरवर पाहता तिचं वागणं पूर्णपणे एका प्रेमाच्या दिशेने जाणारं वाटतं. ती त्याची काळजी घ्यायची, रोजच्या बोलण्यात काळजी घे, जेवण केलंस का, आज उशीर झाला ना, हे सगळं असायचं. मग असा अचानक डिस्कनेक्ट काय झाला? सत्य हे आहे की सगळ्याच मुली प्रेम म्हणून बोलत नाही. त्या कधी कधी इमोशनली कनेक्ट होतात, कारण त्यांना वाटतं की समोरची व्यक्ती त्यांना समजून घेते, त्यांना वेळ देते आणि त्यांच्यासोबत त्या कम्फर्टेबल वाटतात. पण इथेच खरी गेम आहे. तिचं मन अजूनही एका सेफ स्पेसमध्ये असतं, जी तिच्यासाठी फक्त एक चांगला मित्र अशी ठरवलेली असते. मुलींच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर त्यांच्यासाठी भावनिक जवळीक साधणे आणि प्रेम करणे यात एक मोठी रेषा असते. त्या एखाद्या मुलाशी भावनिकदृष्ट्या जोडल्या जातात, कारण तो त्यांना समजून घेतो, त्यांना वेळ देतो आणि त्यांच्यासोबत त्यांना कम्फर्टेबल वाटतं. हे सर्व एका चांगल्या मैत्रीसाठी पुरेसं असतं. पण त्याच वेळी त्यांच्या मनात काही मर्यादा ठरलेल्या असतात, ज्या त्या स्पष्टपणे कधीही व्यक्त करत नाहीत. त्या स्वतःला म्हणत असतील, हा मुलगा चांगला आहे, पण मी अजून त्याच्या प्रेमात नाही. किंवा मला त्याच्याशी बोलायला आवडतं, पण मला नातं गुंतागुंतीचं करायचं नाही, मला हे मैत्रीचं नातं मोडायचं नाही. आता तो मुलगा जेव्हा एकदम आय लव्ह यू म्हणतो, तेव्हा तिच्या डोक्यात अचानक पॅनिक सुरू होतो. तिच्या मनात अनेक प्रश्न येतात. तो मला वेगळ्या नजरेने पाहतोय का? माझ्या मेसेजचा टोन मी चुकीचा दिला का? मी त्याला काही आशा दाखवल्या का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, मी नाही म्हटलं तर तो माझ्यावर रागवेल का?
तो मला दोष देईल का, आमच्या मैत्रीचं काय होईल, या अनपेक्षित परिस्थितीमुळे आणि समोरच्या व्यक्तीच्या प्रतिक्रियेच्या भीतीमुळेच ती गप्प होते, शांत होते आणि इकडे तो बिचारा गोंधळतो, कारण त्याच्यासाठी ती खूप जवळची व्यक्ती होती, ती त्याची प्रेयशी होऊ शकली असती, पण तिच्यासाठी तो फक्त एक सेफ पर्सन होता, लवर नव्हे. भाग 3. ती शांत झाली. आता तुला काय करायचंय? तिने उत्तर दिलं नाही म्हणजे ती वाईट आहे का? नाही, अजिबात नाही. ती कदाचित गोंधळलेली असेल किंवा तिला कशाची तरी भीती वाटत असेल किंवा तिच्या आयुष्यात आधी काही असे अनुभव आले असतील ज्यामुळे तिला प्रेम हा विषय सध्या खूप जड वाटत असेल. तिच्या मनात नक्की काय चाललंय हे आपण लगेच ठरवू शकत नाही. मग आता अशा परिस्थितीत तुला काय करायचंय? सगळ्यात आधी तिच्या शांततेचा आदर करायचा, तिच्या मौनाचा स्वीकार करायचा. बरेच मुलं अशा वेळी खूप फ्रस्ट्रेशन मध्ये येतात. मी एवढं सगळं केलं तिच्यासाठी आणि आता ती थेट बोलणं बंद करणार? किंवा ती वेडी आहे का? तिला काही समजतंय की नाही? काही जण तर सर्व मुली एकसारख्या असतात असंही बोलतात. पण हे वागणं आपल्या छोटेपणाची ओळख करून देतं. हे आपल्याला शोभत नाही. याऐवजी तू तिला एक प्रगल्भ आणि मोकळा मेसेज पाठव. त्या मेसेजमध्ये तू तिला सांग, माझ्या भावना तुझ्यासाठी खऱ्या होत्या, पण मी तुझ्या स्पेसचा आदर करतो. माझं तुझ्यावरचं प्रेम म्हणजे तुझ्यावर कोणताही दबाव नाही, तो तुझ्या सन्मानाचा एक भाग आहे. हा मेसेज कोणताही इमोशनल ट्रॅप नसावा, कुणावरही दोषारोप करणारा नसावा किंवा गिल्ट निर्माण करणारा नसावा. तो फक्त तुझ्या प्रगल्भतेने भरलेला एक स्वीकार असावा. आणि खरं सांगायचं तर प्रेमात नकार आलाच तरी तो आपली किंमत कमी करत नाही. उलट अशा परिस्थितीत आपण कसे वागतो यातूनच आपलं खरं मोठेपण दिसून येतं. जर ती परत उत्तर देईल तर कदाचित तुमच्या नात्याला एक नवी क्लिअरिटी मिळेल आणि ते नव्या दिशेने पुढे जाईल. आणि तिने जर उत्तर दिलं नाही तरी तू स्वतःच्या डिग्निटीने आणि आत्मविश्वासाने पुढे चालतोस. कधी कधी तिची शांतता हेच एक स्पष्ट उत्तर असतं आणि ते स्वीकारणं हेच खरं प्रेमातलं मोठेपण असतं. हेच आपल्याला शिकून जातं की आयुष्यात पुढे कसं जायचं. भाग 4. ती गेली, पण आता तुला स्वतःकडे परत यायचंय. ती कदाचित तुझ्या आयुष्यातून दूर गेली असेल, पण लक्षात ठेव, तू अजूनही इथे आहेस, जिवंत, अनुभवाने शहाणा झालेला आणि आयुष्यात पुढे काय करायचं हे शिकायला तयार. तुला फक्त इतकं लक्ष ठेवायचंय की प्रेम हे कधीही सांगून किंवा ठरवून मिळत नाही आणि आपल्या भावना व्यक्त केल्या म्हणजे ते आपल्याला हमखास मिळेलच असाही कोणताही नियम नाही. तू तिच्यावर मनापासून प्रेम केलंस, ते तुझं मोठेपण होतं, तुझी भावनिक क्षमता होती. तिने मात्र कोणतंही उत्तर दिलं नाही, हे तिचं व्यक्तिगत स्वातंत्र्य होतं, तिच्या भावनांचा तो एक भाग होता. पण आता काय? आता तुला स्वतःवर प्रेम करायला शिकायचं आहे. ही वेळ आहे स्वतःला महत्त्व देण्याची आणि स्वतःची काळजी घेण्याची. कधी कधी कसं होतं ना, एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातून जाते, पण जाताना ती आपल्याला खूप काही शिकवून जाते. ती शिकवून जाईल की प्रेम करताना अपेक्षांचा गोंधळ टाळावा. प्रेमात आलेला नकार म्हणजे कधीच आपला अपमान नसतो आणि तिचं शांत होणं हे स्वतःच्या भावनांचं उत्तर असू शकतं. आता तुझी वाटचाल पुढे आहे, ती नाही म्हणून इथे थांबायचं नाही. प्रेम फसल्याचं दुःख घेऊन जगायचं नाही, तर तिने दिलेल्या त्या शांततेतून आणि अनुभवातून स्वतःची खरी ओळख शोधायची आहे. तुला काय हवं आहे, तू कोण आहेस हे समजून घ्यायची ही संधी आहे. जर तू हे स्क्रिप्ट संपूर्ण अगदी शेवटपर्यंत ऐकलं असेल तर तुझ्यात नक्कीच एक समजूतदार मन आहे हे सिद्ध होतं. तू भावनांना महत्त्व देतोस आणि त्या समजून घ्यायला तयार असतोस. आता या व्हिडिओ खालच्या कमेंटमध्ये मला सांग, तुला कधी असा अनुभव आलाय का जिथे तू खूप खोलवर आपल्या भावना व्यक्त केल्यास पण समोरून एकही शब्द आला नाही, फक्त शांतता होती. कदाचित तुझा अनुभव कुण्या दुसऱ्याच्या जखमेवर फुंकर घालेल आणि त्यालाही यातून मार्ग काढायला मदत करेल. आणि हो, टॉक टू हर मराठीवर अशीच वास्तववादी प्रामाणिक चर्चा पुढेही येत राहील. त्यासाठी आपला चॅनल नक्की सबस्क्राईब कर, कारण इथे आपण फक्त मुलींशी कसं बोलावं हे शिकत नाही, तर स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्यायला पण शिकतो.